सगळ्यात जास्त आगाऊपणा हा करतो, पण अतिशय काहीतरी विचित्र प्रँक करणं, सतत एक बडबड करणं. बँड बांधण्याचे दिवस गेले, बँड वाजवण्याचे दिवस आहेत मित्रांचे. माझे सगळे मित्र असं की चिंगी तू तो बडी हो गई बे, आणि मला असं झालं की म्हणजे जमतंय का नाही जमतंय. मग सगळेजण असं नाही जमतंय. पण आज ती मैत्री तशीच आहे, पण व्यावहारिक गोष्टी वाढल्यामुळे आमच्यात ती थोडीशी कमी झाली. सो मी त्या 4 जणांना सांगेन की आता आपण या फ्रेंडशिप डेला भेटूया. की माझा अगस्त्यावर प्रेम आहे का, मग हे खरंच असेल का. आणि मग तो खूप दिवस झाला तिला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचंय, तरी तो सांगतच नाहीये. हाय हॅलो नमस्कार, मी अक्षय केळकर म्हणजे अबीर गुलाल मधला अगस्त्य, आणि मी पायल जाधव म्हणजे श्री. तर आज आम्ही बोलणार आहोत मैत्री दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे बद्दल. आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप म्हणजे ती एक क्रेज होती. शाळा कॉलेजमध्ये असताना मग ते बँड बांधणं आणि हे. आता असं काय, आता या अशा क्षेत्रात आहोत की सगळीकडेच मित्रमैत्रिणी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर काम करताना आम्ही रोजच फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतो. आता बँड बांधण्याचे दिवस गेले, बँड वाजवण्याचे दिवस आहेत मित्रांचे. सो फ्रेंडशिप डे रेग्युलर असतं माझाही. म्हणजे माझे खूप मित्र म्हणायला गेलं तर अजिबातच नाही आहेत. माझे फार सिलेक्टिव्ह मित्र आहेत आणि हक्काने रोज फोन करतो मी त्यांना किंवा ती मला फोन करतात. सो हीच फ्रेंडशिप आहे. पण फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचा, प्रत्येक दिवस सेलिब्रेट करायचा, त्या निमित्ताने भेटू वगैरे. छान. मालिकेमध्ये खूप कमाल ट्रॅक सुरू आहे आणि त्या ट्रॅकबद्दल श्रीच सांगेल तुम्हाला, कारण तिच्या साईडनं खूप गोड ट्रॅक चालू आहे. तर आपण आधीपासून पाहत आलोय की श्री आणि अगस्त्याची मैत्री कशी होती, कशा पद्धतीने सतत भांडायचे आणि मग कसं तो तिला मदत करायचा किंवा दोघं एकमेका सहाय्य करू कसं ते सगळं सॉल्व्ह करायचे. आत्ता असं झालंय, तुम्ही पाहिलं असेल की धनाजीराव गायकवाडांमुळे तिला जाणीव होते की माझा अगस्त्यावर प्रेम आहे का, मग हे खरंच असेल का. आणि मग तो खूप दिवस झाला तिला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचंय, तरी तो सांगतच नाहीये. मग त्याची एक वेगळी चिडचिड त्याची की सांगत का नाहीये. तर असं होऊ शकतं की पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळू शकतं किंवा त्याच्या विरुद्ध काहीतरी बघायला मिळू शकतं, पण ह्याच्यासाठी तुम्हाला ते बघायला लागेल. सो तू म्हणतास तसं खरं आहे, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्हाला खूप काही गोष्टी घडामोडी पाहायला मिळणार आहेत. म्हणजे अगस्त्याचं खरं तर श्रीवर प्रेम आहे की नाही आहे, की फक्त मैत्री आहे, हे आत्ता पुढच्या काही दिवसात तुम्हाला कळणार आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला माहीत नसतं की आपलं प्रेम असतं आणि तिसरा व्यक्ती आपल्याला सांगतो, तसंही घडू शकतं. किंवा फक्त आपण एका मैत्रीच्या झोनमध्ये पाहिलेलं असतं आणि समोरचं आपल्याला काय बघतो हे माहीत नसतं. तर आता कळेल नेमकं अगस्त्याचं कोणावर प्रेम आहे आणि कोणाशी साखरपुडा होतोय, कोणाशी लग्न करतोय, की मैत्री तुटते की मैत्री राहते. असे एक खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आता अबीर गुलालमध्ये लवकरच पाहायला मिळतील. पायल बरोबर पहिल्या दुसऱ्या दिवशी इतकी कमाल मैत्री झाली की अगदीच कम्फर्ट झोन सापडला मला, आणि ते फार महत्त्वाचं असतं काम करताना. सेम गायत्री बरोबर. मला गायत्रीमध्ये गायत्री ऑफकोर्स सिनियर आहे बिग बॉसमध्ये. तर तिला मी जे काही पाहिलं होतं सो तशीच ती गोड आहे आणि तिच्याशी सुद्धा लगेच कम्फर्ट झाला. आमच्या तिघांचं बॉन्डिंग इतकं भारी आहे फ्रेंडशिपच्या मानाने की आम्ही तिघं खूप टाईमपास करतो सेटवर, कामसुद्धा करतो तितकंच. आणि कधी असं होत नाही की यार इसका देखना उसका देखना. हे खरं जे काही सेटवर होतं ते आमच्या बाबतीत अजिबातच होत नाही. सेम अक्षय म्हणतात तसं पहिल्या 2-3 दिवसातच आम्ही इतके कम्फर्टेबल झालो. आणि गायत्री बरोबर पण मी ह्या सगळ्यांबरोबरच पहिल्यांदा काम करते, पण खूप मजा येते प्रत्येक सीन करताना, इम्प्रोव्हायझेशन्स करताना. म्हणजे सर म्हणतात सीन संपत आला की ह्यांना इम्प्रोव्हाइज करायचं सुचतो, हा आपण असं करून बघू, आपण तसं करून बघू. आणि ह्या दोघांबरोबर जास्ती सीन आहे, त्यामुळे तर खूप वेळ आम्ही एकत्र घालवतो अक्षय म्हणतात तसं. पण बाकी पण माझी बहीण म्हणा, निकिता म्हणा, किंवा बंटी, किंवा माझे आईवडील म्हणजे मनोज टाकणे सर किंवा नीलपरीताई, त्यांच्याबरोबर तर पहिले 1.5 महिना आम्ही क्रेझी मजा केली आम्ही सगळ्यांनी. म्हणजे इतके डेंजर सीन असायचे की तिथे ते मला ओरडतायत आणि घरातनं बाहेर काढायचं वगैरे, आणि मग नंतर ते असे सॉरी इतके कमाल. म्हणजे वयाचं असं काही, मैत्रीला म्हणतो आपण वयाचं असं काही हे नसतं, ते खरं आहे ते. त्यामुळे सगळेच मनमिळाऊपणे खूप छान दंगा करतो आम्ही. सगळ्यात जास्त आगाऊपणा हा करतो, पण अतिशय काहीतरी विचित्र प्रँक करणं, सतत एक बडबड करणं, पण त्याच्यामध्ये एनर्जी पण राहते, हे मी मान्य करते. पण तुम्ही त्याचे प्रँक पाहिले असतील की कशा भयंकर पद्धतीने तो प्रँक करत असतो. हां, हीच आमची मैत्री आहे. हां, मी परवाचंच सांगते, मित्राचं नाव नाही घेत आता, पण आता झाले आता की 2-3 महिने झाले, 50 एपिसोडच्या पुढे गेलो आता आम्ही. तर सुरुवातीला सगळ्यांना असं झालेलं की म्हणजे सगळे ताचपडत असतात ना, आणि मला एक खूप वाटतं की मैत्रीत ना कमिटमेंट आणि त्याचा लोड नसतो.
किंवा असं की हे डिलिव्हर केलंच पाहिजे किंवा फोन उचलला तर घेतलाच पाहिजे वगैरे असं काही नसतं ना. असं टेन्शन फ्री असतं सगळं. तर सुरुवातीला खूप छान मित्रांनी की हा भाई तू करले की वगैरे वगैरे. आणि मग परवा आमचं जो ते एक रील होतं रोमॅन्टिक सीनवाला, त्याच्यावरती माझे सगळे मित्र असं की चिंगी तू तर बडी हो गई बे. आणि मला असं झालं की म्हणजे जमतंय का नाही जमतंय. मग सगळेजण असं नाही जमतंय. तर असे चिलोफाय मित्रमैत्रिणी असतात, त्यामुळे असं जरा एनर्जी मिळते काम करायला. आणि आता तो पुणे सोडून मुंबईत आले आणि मुंबईत पण आता खूप सारे मित्रमैत्रिणी होत आहेत. खूप सगळे छान सामावून घेतात, त्यामुळे मजा येते. त्यामुळे बघू यावेळेस आम्ही काहीतरी करू फ्रेंडशिप डेला वेगळं. ह्याला आठवलं खरं तर माझ्याकडे असे सोजवळ किस्से नाहीच आहेत मित्रांबरोबरचे. खूप मस्ती आणि खूप त्या पलीकडचे किस्से आहेत. सो तसे काही खूप सांगू शकत नाही. पण मला एक गोष्ट आत्ता आठवते की आत्ता पटकन मला फ्लॅशबॅक गेला. आम्ही 5 जण रूम पार्टनर म्हणून एका म्हाडाच्या छोट्याशा घरात स्ट्रगलिंगच्या वेळी राहायचो. आणि मग सकाळी उठून जिमला जायचो प्रामाणिकपणे. ते आठवते आम्हाला 4 जण, म्हणजे जी आम्ही 5 जण होतो, की आम्ही फार कमी पैसे कमवायचो तेव्हा, पण ते खूप सेविंग व्हायचे. आणि आज चौघही आम्ही एका ठिकाणी चांगल्या जागी कामं करतोय. पण आज ती मैत्री तशीच आहे, पण व्यावहारिक गोष्टी वाढल्यामुळे आमच्यात ती थोडीशी कमी झाली. सो मी त्या 4 जणांना सांगेन की आता आपण या फ्रेंडशिप डेला भेटूया. नाही केलंय की हे प्रँक कधी केलास तू? प्रँक नाही केलंय, पण प्रँक सारखंच केलंय. एक छोटासा मी ट्राय अँड एरर केला. त्याच रात्री जेव्हा पायल पलीकडच्या बाकावर बसली होती आणि मी अलीकडच्या बाकावर बसलो होतो, आणि मी तिला म्हटलं की जरा इकडे ना काहीतरी सांगायचं कानात. सो गॉसिप म्हणून ती लगेच ऐकायला आली. सो तेवढ्यात मग मी अभिनय केला की टेक चालू, 1 मिनटं थांबा. मग जरा जाऊ दिला. मग ती जाऊन परत जागेवर बसली. मग परत बोलवलं. असं साधारणतः 7-8 वेळा घडलं. आणि पुन्हा तिला वाटलं की हा प्रँक आहे. तिला माहीत होतं. मग थोडा वेळ परत जाऊ दिला. मग तिला म्हटलं आता खरं आहे. तर ती बिचारी परत आली. सो हा छोटा याला आगाऊपणा म्हणतात, त्याला प्रँक बिंक म्हणत नाही. मला इतका विश्वास आहे की हा भाई नाही अक्षय काहीतरी सांगायचं असेल त्याला, म्हणून मी ऐकायला जात होते एवढ्या वेळा आणि ह्याने आगाऊपणा केला तो. सो ट्रायल प्रँक होता. मोठा प्रँक लवकरच तुम्हाला रीलवर पाहायला मिळेल. मी वाट बघतो. आणि कधी कधी मलाच भीती वाटते की सगळे मिळून माझ्यावर काय प्रँक करतील माहित नाही बाबा. त्या डरमध्ये, त्या खौफमध्ये मी आहे सध्या. आता ताजा गायत्री बरोबर केलंय. सो जरा वेळ जाऊ द्या, म्हणजे मी अंडरग्राऊंड आहे सध्या. डर अच्छी चीज होती. हां. सो आम्हा दोघांकडनं फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा. आणि आमची अबीर गुलाल ही मालिका रोज रात्री 8:30 वाजता पाहत राहा फक्त कलर्स मराठीवर.